students from Sundar English Medium School, class 5th. Om Namah Shivaya. Om Namah Shivaya. सबके शिवजींची इतकी गाणं आणि तुमचे एकही गाणं नाही. निदान तुमचं एक तरी गाणं असावं. असं का म्हणतायत सगळ्यांनो? आपल्याकडे कितीतरी करोडो गाणं आहेत जे आपल्या आज्ञा पालनास नेहमी तत्पर असतात. मग कशाला कुठल्या गाण्याची गरज? ते सगळे गण महादेवांची आहेत. त्यांची आज्ञा ते सर्वात आधी महत्वाची म्हणतात. जर तुम्ही कोणी आदेश दिल्याने शिवजींनी ती डावलली तर कोणी तुमचा आदेश मानणार नाही. तुम्ही विचारलं तरीच ते नक्कीच काहीतरी बहाणं सांगतील. आम्ही येतो. बाळ, तू माझा पुत्र आहेस. माझ्या देहापासून तुझी निर्मिती झाली आहे. त्यामुळे तू मला सर्वाधिक प्रिय आहेस. माते, मी तुझाच आहे, तुझाच राहणार, सदैव तुझ्या आज्ञेचे पालन करेन. पुत्रा, माझ्या आज्ञा व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचीही आज्ञा मानू नकोस आणि कोणालाही अंधापुढे प्रवेश देऊ नकोस. जशी तुमची आज्ञा. मूर्खा, कोण आहेस तू? तुला कळतंय तू कोणाला अडवतोय? रस्त्यातून बाजूला हो, मला आज जाऊ दे. हे देवा, हे माता पार्वतींचे भवन आहे. इथे त्यांच्या परवानगीशिवाय जाणे वर्जित आहे. मी कोण तुला ठाऊक नाही? मी पार्वतीचा पती शिव आहे. नाही, जोपर्यंत मातेची आज्ञा होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला जाऊ देणार नाही. खरं हो, तो बालक कोण आहे? त्याला हटवा. ठीक आहे. हे बालक, तू इथून निघून जा. तुझं मला यातच आहे की तू इथून निघून जा, अशी श्री प्रभू शंकरांची इच्छा आहे. तुम्ही तुमच्या स्वामींची आज्ञा पालन करत आहे तर मी माझ्या मातेची आज्ञा पालन करत आहे. निघा इथून. हे प्रभू, आम्ही बालकाला समजावले परंतु तो ऐकण्यास तयार नाही. तुम्ही इतके शक्तिशाली शूकर एका हट्टी बालकाला जागेवरून हलवू शकला नाही. आपल्या बळाचा वापर करा, गरज पडली तर युद्ध करा. ठीक आहे. हे प्रभू, तो खूप शक्तिशाली आहे. आता मला जावं लागेल युद्धाला. हे प्रभू, हे तुम्ही काय केले? हा तर माझा पुत्र होता. देवी शांत व्हा, देवी शांत व्हा. हे प्रभू, तुम्ही काय केले? नारायण 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 नारायण. देवी शांत राहा, तू दयामय आहे. प्रलय थांबवा, तुमची काय इच्छा असेल ते सांगा. माझ्या पुत्राला जीवन दान द्या. हे प्रभू, तुम्ही त्या बालकास पुनर्जन्म दिला तर पार्वती देवी शांत होईल. नाहीतर हा प्रलय शांत नाही होत. ठीक आहे. तर हो,